तर आपल्यासोबत आहेत वैशाली मॅम, द फाउंडर ऑफ लिटल बेरीज. तर आपण त्यांच्यासोबत थोडं गप्पा मारूया. तर मॅम आपली ओळख करून द्या. मी वैशाली संदीप पाटील. आम्ही लिटल बेरीज प्री स्कूल जे स्टार्टअप केलं ते 18 एप्रिल 2018ला आणि त्यानंतर आता जवळजवळ आमचे 6 वर्ष झालेले कंप्लीट झालेले आहेत. 7व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. जे काही आजपर्यंतचे अनुभव आणि जे काही लर्निंग आहे ते त्यातून हे लिटल बेरीज खूप व्यवस्थितपणाने आम्ही तुम्हाला सर्व्हिस देत आहोत. तुमचं माहेर कोणतं आहे? माझं माहेर जयसिंगपूरकडे उदगाव म्हणून, आणि सासर माझं कोल्हापूरकडे वसगडे. तुमच्या घरी कोण कोण असतात? घरी माझ्या सासूबाई, माझे मिस्टर, माझी 2 मुलं आणि मी. असा इथे परिवार पुण्यामध्ये आहे आणि गावी जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग आम्ही 15-16 माणसं आहोत. गावी 15-16 माणसं आणि इथे पुण्यात इथे आम्ही 5 लोक आहोत. मग हे स्कूल सुरू करायची आयडिया तुमची होती की मिस्टरांची? कसं सुचलं तुम्हाला हे? ऍक्च्युली मी MBA MCOM, माझं कोर हे जे नॉलेज आहे ते ह्याच्यामध्ये होतं. मात्र ज्यावेळी मी MBA पास आउट झाले त्यावेळी रिसेशन एवढं होतं की त्यावेळेला आम्हाला जॉबच भेटत नव्हते. त्यामुळे आम्हाला जे काही हातात भेटेल ते करणं हा आमचं हे होतं. कारण त्यावेळी आम्ही 5-6 लाख रुपये आम्ही MBA साठी घातलं होतं आणि जॉबलेस राहणं म्हणजे जॉबलेस असेल तर आमच्या घरच्यांनी सांगितलं होतं की तुमचं लग्न करतो. मग आम्हाला लग्न करणं हा पर्याय जरा योग्य वाटत नव्हता MBA नंतर थोडंसं. कारण आम्ही एक ड्रीम्स बघून आम्ही हे केलं होतं की आम्ही मॅनेजर होणार, आम्ही काहीतरी गोष्टी करणार. हे MBA मध्ये आम्हाला हे केलं होतं. आणि ज्या स्कूलने आम्हाला मधून आम्ही MBA बाहेर पडलो कॉलेजेस मधून, तर तिथे आमची एक टीम होती की आम्ही 250 मुलं होतो की जे अशा सर्वसामान्य कुटुंबातून एज्युकेशनल लोन काढून आम्ही MBA कम्प्लीट केलं होतं. त्यामुळे मग मी स्टार्टअप केला होता एक एज्युकेशन सेक्टरमधून, चाटेमध्ये. मला तिथे MBAचं त्यांचं फर्स्ट इयर होतं, त्याचं काउन्सिलिंग मी करत होते. MBAचे 2 वर्ष मी काउन्सिलिंग केले होते. चाटेमध्ये 2 वर्ष माझं एक्सपिरियन्स झाल्यानंतर मला नायक्स ट्युटोरियलकडून ऑफर आली. ती मुंबईची संस्था होती, त्याचा पूर्ण सेटअप करायचा होता. त्यामुळे मला पूर्ण सेटअपचा एक्सपिरियन्स तिथे आला होता. मी मॉर्निंग 6 to इव्हिनिंग 6 असं वर्क करत होते. तिथं मी स्वतःला सिद्ध केले होते. तिथले जे डायरेक्टर होते ते स्वतः येऊन, म्हणजे त्यांचे जवळजवळ 18-20 हे होते, ब्रांचेस होते. त्याच्यामध्ये ते स्वतः येऊन मला म्हटले होते की हमने आपसे एक्सपेक्ट नहीं किया था कि आप हमारे साथ सर्वाइव होंगे, लेकिन आपने जो करवाया. त्यांनी आम्हाला 20 ऍडमिशनचं टार्गेट दिलं होतं आणि आम्ही जवळजवळ 130 ऍडमिशन त्या वर्षी केले होते. बापरे. मग त्यामुळे त्यांनी मला त्याच वेळेला त्यांनी ब्रांच हेड केलं होतं तिथे मला कोल्हापूरमध्ये. त्यानंतर पुढे 2च महिन्यानंतर माझं लग्न ठरलं आणि मग मी पुण्याला आले. आणि त्यानंतर माझा नवरा IT मध्ये असल्यामुळं त्याचं असं होतं की आपली बायको MBA आहे आणि असं स्कूल कॉलेज याच्यामध्ये काही वर्क करते, ती काहीतरी चांगल्या IT सेक्टरमध्ये किंवा MNC कंपनीमध्ये वर्क करायला हवी. तिचं वर्क असं सॅटर्डे नसावं, ती सॅटर्डे संडे घरी असायला हवी. त्याचं एक असं हे होतं की तू 5 days वर्क जे असेल ते. त्यानंतर मी एका MNC कंपनीला जॉईन केले फिनान्स सेक्टरमध्ये. ती स्पॅनिश कंपनी होती आणि डायरेक्ट माझं स्पॅनिश मधल्या लोकांशी माझं बोलणं व्हायचं तिथे, म्हणजे जे फॉरेनर होते. माझं इंग्लिश इतकं चांगलं नव्हतं, मराठी मी व्यवस्थित आणि हिंदी बोलू शकत होते. मात्र तिथे मला स्पॅनिश लोकांसोबत बोलण्यासाठी मला इंग्लिश करावंच लागलं. मी हा 1-1.5 वर्ष जॉब केला आणि त्यानंतर माझी प्रेग्नन्सी होती. त्यामध्ये मी हा जॉब क्यूट केला. तेव्हा मला जेव्हा मी स्पॅनिश जॉब करत होते तेव्हा मी माझ्या 7 महिन्याच्या मुलीला मी जॉब डेकेअर मध्ये ठेवत होते. मग त्यावेळेला 7 महिन्याच्या बाळाला डेकेअर मध्ये ठेवून जॉबसाठी जाणं, तो काय अनुभव असतो किंवा त्याच्यापासून दूर राहणं किंवा संध्याकाळी त्याला पाहण्यासाठी जे काही अटॅचमेंट असते ते सगळं मी स्वतः फील केले होते. एक आई जेव्हा मुलाला सोडून जाते 8-9 तासासाठी आणि त्यावेळी बाळ आपल्याला पाहण्यासाठी जे आतुरता दाखवतं ते मी पाहिले होते तिथे. आणि त्यानंतर मग जेव्हा सेकंड मी हे घेतलं, परत कन्सिव्ह केलं आणि त्यावेळेस बेबी झालं, त्यानंतर मी असं सायमल्टेनियसली मी थॉट प्रोसेस करतो की 2 मुलांना मी डेकेअर मध्ये ठेवून जॉब करायला जाणं किंवा परत MNC मध्ये स्टँड घेणं, किंवा ती जी कंपनी स्पॅनिश होती ती मला परत बोलवत होती की तुम्ही मॅडम या, आमचं जे काही आहे ते परत हे करा. त्यावेळी मला आतल्या आत असं वाटत होतं की आपण ह्या सेक्टरमध्ये नाहीये, आपण आपलं कुठेतरी जे आधी मी स्टार्टअप केलं ते चाटेमध्ये, तेच माझं कुठेतरी स्टार्टअप आहे की मी एज्युकेशन सेक्टरमध्येच वर्क करू शकते. त्यानंतर मी खूप साऱ्या फ्रँचायझीज घेण्यासाठी हे केले, किड्झीमध्ये, लिटल मिलेनियम, खूप सारे वेगवेगळ्या फ्रँचायझीज. मात्र त्यानंतर मला स्वतःला वाटलं की हे सगळं मला ऑलरेडी येतंय आणि मी ते सुद्धा करू शकते. आणि त्यानंतर आपण एक छोट्याशा 1 BHK मध्ये आपण डेकेअर स्टार्ट केलं होतं. डेकेअरच्या पॅरेंट्सनी रिक्वेस्ट केली की मॅडम स्कूल करा. त्यानंतर आम्ही प्ले ग्रुप्स आणि नर्सरी हेही केलं. फर्स्ट डे आम्ही गुढीपाडव्या दिवशी ओपन केलं होतं. 6 ऍडमिशन झाले होते आमचे. त्यानंतर आम्ही स्टार्टअप जो केला तो वाढत गेला. तिथे 1 BHK मध्ये आमचे जवळजवळ 30 ऍडमिशन होते. आम्ही तिथे थांबू, म्हणजे 1 BHK मध्ये 30 ऍडमिशन सोबत अजून आम्ही ग्रो नाही होऊ शकत. त्यानंतर योगायोगाने देवाचं हे म्हणायचं की हे जे प्रेमाइसेस आपण आज इथे बसलोय
हे प्रिमायसेसचे ओनर खूप चांगले भेटले आणि त्यांनी आम्हाला हे पूर्ण फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर त्यांनी आम्हाला हँडओव्हर केला आणि तेव्हा स्टार्टअप केला. तिथून जे हे झाली ते त्यानंतर थर्ड फ्लोअर ही आम्ही लास्ट 2-3 वर्ष झालं यूज करतोय आणि हे गेली 5 वर्ष झालं आम्ही इथे ह्या प्रिमायसेस मध्ये वर्किंग करत आहोत. आता 160 स्टुडंट सोबत आपण वर्क करतोय कम्प्लिटली मुलांसोबत. आणि या सगळ्या जर्नीमध्ये आज मी कम्फर्टेबल तुमच्याशी बोलू शकते कारण मी महाराष्ट्रीयन आहे आणि मला मराठीतून बोलता येतं. आणि हा माझा प्री स्कूल चालवताना आलेला चॅलेंजेस होतं की मला इंग्लिश इतकं येत नव्हतं आणि तो माझा बॅकबोन जिनल मॅडम होत्या. जिनल मॅडमना मी एकदा असं अॅन्युअल फंक्शन साठी बोलवले होते की आपण हमारे बच्चों को सिखाएंगे क्या. तर त्यानंतर म्हटलं त्यांना तुम्ही जॉईन करा आम्हाला आमच्यासोबत या. तर त्यांनी 1ही रुपये सॅलरी विचारली नाही किंवा काय विचारले नाही. ते म्हटले चलो हम आ जाते. आणि त्यांनी जे स्टार्टअप केला तो दोघींचं आमचं कॉम्बिनेशन जे झालं ना ते त्याच्यातून हा स्कूल खूप गोतला. आणि त्यानंतर पण जे एम्प्लॉई आम्हाला जॉईन होत गेले हे होत गेले त्या सगळ्यांमध्ये असं झालं की ते आमच्याशी इतक्या अटॅचमेंटनं प्रामाणिकपणे कष्ट करणं हे जे आहे. आणि लिटल बेरीचं एक वेगळं पण आहे की आम्ही गिव्ह अँड टेक असं कधीच करत नाही. अगदी आत्म्यातून हे होतो. काही जे काही असेल मुलांना सेटलमेंट पासून ह्याच्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही इन्व्हॉल्वमेंट खूप मनापासून घेतो. आणि रादर दॅन मी माझे टीचर्सही तसेच आहेत. म्हणजे हे आमच्या सगळ्यांमध्ये कोर व्हॅल्यूज आहे की लिटल बेरीज मध्ये जो कोणी मुलगा येतो त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं आणि सगळ्यांना इक्वली ट्रीटमेंट दिली जाते. खूप छान आहे. तर काही वेळी असं होतं की ही स्टार्ट करणार आहे, हिचं सगळं असणार आहे, मी का मदत करू, हिला इंग्लिश येतलं तर बरं आहे ना, हिचं स्टार्ट होणार, असे पण थिंकिंगच्या बायका असतात. पण जिनल मॅमने तुम्हाला एवढा सपोर्ट केला, खरंच हॅट्स ऑफ. नाही ऍक्च्युली ह्याच्यामध्ये आहे की एम्प्लॉईज आमची ताकद आहे. म्हणजे चारू मॅडम ही आमच्यासोबत जवळजवळ 5-7 वर्ष झालं आमच्यासोबत आहे. त्या स्टार्टिंग एम्प्लॉई आहे. म्हणजे ड्युरिंग करोना हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा चॅलेंज होता की त्या 2 वर्षामध्ये आम्ही हे चारू मॅडम हे वगैरे त्यांना मी असं सांगितलं होतं जिनल मॅडमना वगैरे की मी सॅलरी तुम्हाला काही देऊ शकत नाही कारण ऍडमिशन्स काही कन्फर्म नाही आहेत, येतील की नाही माहिती नाही. 2 वर्षाचा हे होता. मात्र ह्या लेडीजनी तेव्हा स्वतःच्या मुलं असताना सुद्धा त्यांच्या मुलांचं ऑनलाईन क्लासेस करून इव्हिनिंगला आम्ही ते संध्याकाळी 4 ते 6 मध्ये आम्ही शूटिंग करत होतो. जसं तुम्ही आज शूट करताय तसं आम्ही असं रिटेक घेऊन प्रत्येक कन्सेप्ट म्हणजे ओमकार उच्चारण कसं करायचंय, स्टँडिटीज अटेन्शन पासून नॅशनल अँथम पासून एव्हरी टॉपिक एक्सप्लेनेशन विथ प्रेझेंटेशन हे सगळं आम्ही करोनामध्ये केलं. म्हणजे तो कंटेंट आम्ही इतका व्यवस्थित क्रिएट केला होता. आणि त्यावेळी ह्या टीचरांनी जे दिलेलं सपोर्ट आहे त्याच्यामुळे आज लिटल बेरीज उभं आहे. म्हणजे पूर्ण सूसमध्ये सगळे प्री स्कूल्स बंद होते आणि लिटल बेरी एक वर्क करत होतं. वाव. आणि आज इतके स्टुडंट आहेत ते फक्त वर्ड ऑफ माउथ आहेत की त्या ह्याच्याने म्हणजे तुम्ही ॲज पॅरेंट तुम्ही बघा तुमच्यामुळे आमच्या म्हणजे वर्ड ऑफ माउथ ही मुलं आमच्याकडे येत गेलेली आहेत. बरोबर. यांचं मार्केटिंग कुठेच नाही पण एवढं छान आहे की रेफर करायचं असेल तर लिटल बेरीज. आज माझा मुलगा पण लिटल बेरीजला जातो. मला कोणी विचारलं तर मी लिटल बेरीजच रेफर करते. तर स्टार्ट करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम्स फेस करावे लागलेत का? फायनान्शियली, घरातनं सपोर्ट किंवा काहीही ब्लॉक झालंय, काय करायचं, कोणते प्रॉब्लेम्स वगैरे? स्टार्टिंग करताना माझ्या मिस्टरांचं थोडंसं नकोच होतं की लहान मुलं सांभाळणं खूप चॅलेंजिंग असतं. कुठे काही लागलं, काय झालं, हे सगळं जे होतं ते त्यामुळं त्यांचं थोडंसं असं होतं की तुला जॉब चांगला भेटतोय, MNC मध्ये आहे, 5 days वर्किंग आहे, असं काहीतरी कर, हे खूप रिस्क आहे. मात्र एकदा जर आपण मनातून काही गोष्ट ठरवली आणि ते करायला सुरुवात केलो तर सगळे आपल्याला सपोर्ट देतात. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मी ज्या दिवशी जागा फायनल केली की मी हा 1 BHK घेते तर त्यांनी स्वतः येऊन डिपॉझिट दिलं, स्वतः येऊन बाकी म्हणजे त्यांना ते कळलं की आपली वाईफ ह्याच्यामध्ये खुश आहे. म्हणजे तो आजही सगळ्यांना सांगतो की तिला जे आवडते ते ती करते. वाव. बाकीच्या घरच्यांचा पण सपोर्ट तुम्हाला आहे? माझ्या सासूबाईंचा मोठा सपोर्ट आहे कारण माझी मुलं लहान होती. माझा मुलगा 1 वर्षाचा होता तेव्हा मी सोडून स्कूल स्टार्ट केले होते. तर तेव्हा मी स्कूलमध्ये त्याला आणू शकत नव्हते कारण तो माझ्यासोबत राहायचा. म्हणून ते पूर्ण वेळ तो माझ्या आईंसोबत असायचा. म्हणजे सासूबाईंना मी आई म्हणते आणि त्या आईसारख्याच आहेत तशा. आणि माझ्या माहेरच्या लोकांचं असं होतं की ती जिद्दी आहे, तिला काय करायचं ते करू दे, तिला अडवू नका, हे माझ्या घरच्यांना सांगायचं होतं. आणि तुमच्या ह्या सक्सेसचं क्रेडिट तुम्हाला कोणाला तरी द्यायचं असेल एकाच व्यक्तीला तर तुम्ही कोणाला द्या? ऍक्च्युली इथे मी थोडं सेल्फिश होते. ऍक्च्युली करोनाच्या 2 वर्षामध्ये 1 वर्ष आम्ही सर्व्हाइव्ह केलो आणि सेकंड इयर मध्ये माझ्या घरच्यांनी, माहेरच्यांनी, माझ्या भावांनी म्हणजे सगळ्यांनीच असं म्हटलं की स्कूल बंद कर आता कारण इतकं मंथली भाऊजींना तू रेंट पे करायला लावतेस. आणि हे त्यावेळी माझ्या आतलं एक स्वतः मधलं एक हे होते की मी जर इथं थांबले तर लिटल बेरी संपेल.
हे जे मला स्वतः मी सांगत होते, इन्स्ट्रक्ट करत होते की मी थांबले तर लिटल बेरी संपेल, तर आपण थांबायचं नाही, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत लिटल बेरी चालेल. हे जे काही मनाला दिलेले इन्स्ट्रक्शन होता त्याच्यावरचा जो विश्वास होता तो मी स्वतःला बोलून ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये माझा टीचरचा सपोर्ट होता. मला हे माहिती होतं की अशा काळाला की ज्यावेळेला लोक दरवाजा बंद करून बसले त्यावेळी माझे टीचर्स माझ्यासोबत काम करत होते, तर कुठे ना कुठे ह्या टीचरांसाठी पण काहीतरी एक प्लॅटफॉर्म करायचा आहे, हा एक मनात हे होतं की त्याच्यावरून मी वर्क करत होते आणि ते सक्सेस होत गेलं पुढं आणि रिस्पॉन्स मिळत गेलं. मॅम, एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये एखादा एक चांगला अनुभव किंवा एक वाईट अनुभव असं सांगायचं झालं तर तुम्हाला काय वाटतं, कोणता असेल? वाईट म्हणजे ते करोनाचे 2 वर्ष जे होते ते, आणि चांगला म्हणजे मी स्कूलमध्ये इतकी इन्व्हॉल्व्ह झाले, म्हणजे माझी ज्युनियर मॅडमचे मला कंप्लेंट असते की सोशल लाईफ काही नाहीये, मी म्हणजे बाहेर सोसायटीमध्ये वगैरे मला कुठेच कुठल्या फ्रेंड सर्कलकडे वेळ देता येत नाही. माझं तर ह्या ज्या माझ्या कलिग आहेत किंवा माझे जे टीचर्स आहेत हेच माझं सगळं आहे, आणि मी ह्यांच्यासोबतच सगळे मुवमेंट, सगळे फेस्टिवल, सगळं काही सेलिब्रेशन करत असतो आणि खूप साऱ्या एनर्जीनं आम्ही सगळे एकत्र येतो. प्रत्येक वेळी एक वेगळी थीम घेऊन येतो आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एक मेमोरेबल करतो आमच्या सगळ्यांसाठी. तर टीचर्सचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला, सगळ्या टीचर्सचा? टीचर्स खरं तर माझं एक आहे की ज्याच्यामध्ये जे कॅलिबर आहे ते त्यांना मी देते, म्हणजे ज्यांना जे चांगलं करता येतं ते मी ओळखते आणि त्यांना तेच काम देते आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने करतात त्या गोष्टी, आणि ह्याबद्दल मला खूप चांगलं वाटतं की त्यांना मी सांगितले तर असं काम होत नाही असं नाही. आणि खूप वेळेला ह्या लोकांनी मला खूप सरप्राईजेस दिलेत, म्हणजे मी जर म्हटले की कल 9 बजे आणाय, ते 8:30 वाजता येऊनच सगळं काही सेटअप तयार केलेलं असतात. तो जो ह्यांचा सपोर्ट आहे ना तो मला कधीच, म्हणजे स्पोर्ट्स डे असू दे, अॅन्युअल फंक्शन असू दे, ह्या आधी जाऊन ते प्री प्लॅन करून सगळ्या गोष्टी कम्प्लीट केलेल्या असतात. ओके. मी एक बघितलंय की म्हणजे तुमच्या लिटल बेज मध्ये कधीच कोणता पुरुष नाहीये, म्हणजे झाडू मारायला म्हणा, कशासाठीच कोणतं पेंटिंग करायचं, इतकं छान पेंटिंग केलंय, कधीच कोणते जेंट्स नाहीये, सगळं तुम्ही लेडीज करता. तर असं कधी वाटलं का की ही गोष्ट लेडीज नाही करू शकत, त्याला आपल्याला मेनची गरज लागणार आहे, असं कधी वाटलं का तुम्हाला? असं कधी आजपर्यंत तरी झालं नाही. आम्ही सगळे स्वतः आम्ही नारी शक्ती आमचं हे आहे की आम्ही सगळं काही करू शकतो. आम्हाला तरी प्री स्कूल चालवताना आजपर्यंत तरी काही प्रॉब्लेम आला नाहीये, आणि जे फिनान्शियल आम्हाला बॅकबोन संदीप सरांचं आहे ते आम्ही त्यांना स्पोर्ट्स डेला आणि अॅन्युअल फंक्शनला गेस्ट सारखं बोलवतो आम्ही त्यांना. तर आता किती स्टाफ आहे तुमच्या मॅमचा? आम्ही मॅडम 11 जणी आहोत आणि मावशी 5 आहेत आमच्याकडे आता सध्या. आणि स्टार्टअप जेव्हा केलं तेव्हा मी, अजून एक टीचर आणि एक मावशी, आणि मावशी म्हणजे प्रियंका मॅडम, तुम्ही ज्याच्याशी आता बोलला, तर त्यांच्याकडे त्यांचा क्राफ्ट, त्यांचं ड्राइंग्स बोलणं हे सगळं मी तिथे रिकॉग्नाइज केले होते, आणि एज्युकेशनली त्या खूप चांगल्या होत्या. त्याच्यानंतर मग मी त्याला गेलं की आपण 4 व्यक्तीला पुढे घेऊया, आणि ते आता प्ले ग्रुपचा आमचा मिड टर्मचा बॅच खूप छानपणे सांभाळतात. किती छान. मग तुम्ही आता हे वर्किंग वुमन म्हणून बाकीच्यांच्या नजरा तुमच्याकडे काही वेगळ्या आहेत का, म्हणजे घरी बसणारी किंवा वर्किंग एक बिझनेस वुमन वेगळी, वर्किंग जॉब करणारी, बिझनेस करणारी, काही वेगळ्या नजरा, किंवा तुमच्याकडे एक प्राऊडली फील, बाहेर गेल्यानंतर प्राऊडली फील होतं का, कोणाला तुमच्याबद्दल कोणी बोलतं का? लिटल बेरीजच्या मॅम आल्या, लिटल बेरीजच्या हे आल्या, तुम्हाला असं कसं वाटतं तेव्हा ते ऐकायला वगैरे? ऍक्च्युली सोशली म्हणजे आता सॅटर्डे संडे आम्ही कुठे बाहेर गेलो, आपली मुलं असली लिटल बेरीजची, तर ती पटकन येतात आणि जवळ हाक करतात. म्हणजे प्रसन्न हॉटेल असू दे किंवा आम्ही इकडे कुठेही झालो निलीमाजमध्ये वगैरे, तर जे एखाद्या वेळा सॅटर्डे विकेंडला कोइन्सिडेंटली भेटतं तेव्हा ते एक फील होतं की अरे बाबा, मला इथेही ते येऊन पटकन हे करतात. बाकी सोसायटीमध्ये तर लिटल बेरीज की मॅडम असं बोलतात सगळे. आणि दुसरं म्हटलं तर किंवा सोशली काही हळदी कुंकूचे फंक्शन असले बाहेरच्या सोसायटीमध्ये, मला जेंट्स पण म्हणतात की मॅडम तुम्हाला कोणी ओळखत नाही असं नसेल सोसमध्ये. तर ते जे आहे की ते सोशली एक रिकॉग्नायझेशन खूप छान आहे, आणि हे वर्क करताना ते खूप चांगलं वाटतं की आपण काय ते सॅलरीपेक्षा किंवा आपल्याला बिझनेसमध्ये प्रॉफिट काय आहे याच्यापेक्षा जो मान सन्मान मिळतो तो खरंच खूप वेगळा आहे. आपल्या वेळी जे एज्युकेशन होतं मॅम, आपण जे शिकलो आणि आता जे तुम्ही शिकवताय त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स झाला, किंवा काय गोष्टी ऍड झाल्या ज्या आपल्या वेळी नव्हत्या, असायला पाहिजे होत्या, किंवा आता असायला पाहिजे त्या गोष्टी तेव्हा होत्या, असं काही? ऍक्च्युली आपण जर आपली अंगणवाडी किंवा आपलं हे जर आठवलं, आपलं जे 2 to 6 इयर्स एज्युकेशन, तर तिथे फक्त आपल्याला पाटी होती, खडू होता आणि लिहायला लावत होतं, हे इतकंच आठवतं आपल्याला. आणि इथे जे खूप सारे इन्स्ट्रुमेंट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी केलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, इंटरॅक्शन असू दे, बॉन्डिंग असू दे, मुलांना पर्सनल केअर असू दे, सेल्फ रिस्पेक्ट असू दे, ह्या ज्या गोष्टी असतात त्या कधीच आपल्याला त्यावेळी मिळालेल्या नाहीये. आणि ह्या आपण आत्ताच्या ह्यांच्यासोबत हे आपण लर्न करून आपण स्वतः सुद्धा आपल्या स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करतोय. म्हणजे ऍज अ लेडीज जेव्हा आपण घरी असतो तेव्हा जो रिस्पेक्ट तिथे मिळत नाही,
किंवा रिस्पेक्ट नसतो तो आता आपल्याला समजायला लागला की नाही, आपण पण इंडिपेंडेंटली एक रिस्पेक्टफुल व्यक्तिमत्व आपण जगू शकतो. आपल्यालाही काही भावना आहेत आणि आपणही स्वतःसाठी जगायला पाहिजे. हे जे आहे ते ह्या एज्युकेशन सिस्टीम मधून आता आम्ही स्वतः हे करतो. आणि म्हणूनच आम्ही म्हणजे लिटल बेरीज मध्ये आमचं घरचं काय आहे ह्याच्यापेक्षा आम्ही इथे खूप खुश असतो. आपण आपल्या वेळी म्हणजे तुम्हाला तरी पाटी पेन्सिल आठवते, मला तरी अंगणवाडीमध्ये मला फक्त डब्बा खायचे एवढंच माहित होतं. टॉईज वगैरे स्कूलमध्ये असतात, म्हणजे ही कन्सेप्टच माहित नव्हती टॉईज. आणि ऍक्च्युली जे NEP चे न्यू गाईडलाईन्स आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी तसं सांगितलंय की प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर करा, मुलाला टच करा, जे फोटोग्राफिक मेमरी डेव्हलप व्हायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट त्याच्याने फील व्हायला पाहिजे. मग त्या गोष्टींना ते जेव्हा स्वतः हात हँडल करतील आणि त्यानंतर ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप मेमोरेबल होईल. तर ते त्यांनी सांगितलं की प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही त्यांना टॉईज थ्रू, एखाद्या ऍक्टिव्हिटी थ्रू त्यांना एक्सप्लेन करा. आणि ती एज्युकेशन सिस्टीम जी आहे ती खरोखर खूप छान आहे. ऍक्च्युली सिटीजमध्ये तरी व्हिलेजमध्ये मुलं रिअली गोष्टी बघतात, म्हणजे फ्रुट्स असू दे, व्हेजिटेबल्स असू दे किंवा ॲनिमल्स असू दे, खूप साऱ्या गोष्टी ते लाईव्ह पाहत असतात. मात्र इथे खूप हे आहे की न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे दोन स्वतःचे जे पॅरेंट्स ह्याच्या पलीकडे जे दुनिया नसते, इथे मात्र ते सगळं एक्सप्लोरेशन जे आहे ते इथे प्री स्कूल्स मध्ये त्यांना होत असतं. नात्यांमधलं प्रेम असू दे, टॉईज असू देत, ॲनिमल्स असू देत, प्लांट्स असू देत, हे सगळं काही ऍक्टिव्हिटी थ्रू आम्ही एक्झॅक्टली करून घेतो ना. बॅड टच गुड टच असू दे, हे खूप सारे टॉपिक्स आम्ही इथे जे कव्हर करतो ते सोशली मुलगा कॉन्फिडंट होतो या गोष्टींमध्ये. मग मॅम तुम्ही हे सगळे टॉईज आणता, ऍक्टिव्हिटी टॉईज वगैरे, त्याचं सिलेक्शन वगैरे तुम्ही स्वतः करता की कसं असतं त्याचं सगळं? ऍक्च्युली हे कसं असतं की हे गाईडलाईन्स येत असतात करिक्युलम मध्ये, प्रत्येक वर्षी चेंजेस होत असतात. त्या गाईडलाईन्स मध्ये जे जे टॉपिक्स चेंज झालेत त्याच्या अकॉर्डिंग आम्ही टॉईज त्यांच्यासाठी आम्ही मागवून घेत असतो. आता लास्ट इयर पर्यंत अबॅकस नव्हतं, आता ह्या वर्षी त्यांनी अबॅकस, कोडिंग हे सगळ्या गोष्टी त्यांनी ऍड केलेत. रोबोटिक्सचे हे, मग आता हे इनिशियली ह्या वर्षी जे काही नवीन अकॅडमिक इयर चालू होईल त्याच्यामध्ये कोडिंगचे, रोबोटिक्सचे आणि अबॅकसचे काही गोष्टी ऍड होतील. म्हणजे प्रत्येक वर्षी जसे न्यू गाईडलाईन्स येतात एज्युकेशन ह्याच्यातून तशा गोष्टी आपण ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन स्टार्ट करतो. मी भरपूर प्री स्कूल्स बघितले आणि लिटल बेरीज पण बघितले. तुम्ही रोज म्हणजे 365 दिवस म्हणते मी, रोज काहीतरी ऍक्टिव्हिटी असते रोज. म्हणजे आम्हाला फोटो येतो ग्रुपमध्ये की आज हे केलं. गणपती असते तर तुम्ही स्वतः क्ले मधून बनवता, कोणती वुमन्स डे असून असे काही सण आहेत जे आम्हाला पण माहित नसतात. म्हणजे प्रत्येक हिंदूंचे, ख्रिश्चनचे, सगळ्या धर्मांचे तुम्ही सण सेलिब्रेट करता. मग ह्याचं कोण करतं ते सगळं, कसं काय? म्हणजे आदल्या दिवशी वेगळं डेकोरेशन असतं, दुसऱ्या दिवशी फक्त पूर्ण लिटल बेरीज एवढं डेकोरेटेड असतं. म्हणजे खरंच क्रेडिट आहे. तर हे कसं मॅनेज करता सगळ्या गोष्टी? ऍक्च्युली हे जे कॅलेंडर आहे किंवा जे सिक्वेन्स आहे तो आमच्या करिक्युलम मध्येच ऍड असतो की आम्ही सगळ्याच गोष्टी मुलांना देणार आहोत. कारण आता जर पाहिलं तुम्ही वेगवेगळ्या कास्टची मुलं आणि वेगवेगळ्या स्टेटमधून आलेली मुलं एकत्र शिकत असतात. मग प्रत्येक स्टेटचे सणवार वेगळे असतात, प्रत्येक कास्टचं सणवार वेगळं असतं. मग ह्याच्यामध्ये असं असतं की काही कोर व्हॅल्यूज ज्या असतात आपण लहानपणी जर त्या मुलामध्ये रुजवल्या तर तो लाईफ टाईम साठी त्या करतो. जसं आपल्याला पण काही होळीच्या आठवणी आहेत, रंगपंचमीच्या आठवणी वेगळ्या आहेत, आपल्या गणपतीच्या वेगळ्या आहेत. मग तेच ज्या काही आठवणी आहेत, कारण आता जसं जसं आपण टेक्नॉलॉजीकडे पुढे पुढे जात चाललोय ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या सणवारांचा कधी कुठेतरी लोप पावत चाललाय. किंवा मुलांचं आणि पॅरेंट्सचं जे काही सणवार सेलिब्रेशन करणं आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कमी झालाय. आपण व्हिलेजमध्ये असताना जितके सेलिब्रेशन केलं जातं तेवढे हे शहरांमध्ये होत नाही. मात्र हे जे कोर व्हॅल्यूज आहेत किंवा त्याचं एक्झॅक्टली रिझन काय आहे, कोणतं पर्टिक्युलर आम्ही सेलिब्रेशन का करतो, ते जे आहे ते इथे रुजवलं जातं मुलांना आणि आपली संस्कृती कुठेतरी ही पुढे नेली जाते. आणि हेच रिझन आहे की लिटल बेरीज मध्ये प्रत्येक सणवार आणि प्रत्येक सेलिब्रेशन हे तेवढ्याच जोशाने आणि तेवढ्याच ह्याच्याने केले जातात. खरंच खूप म्हणजे सगळेच सणवार होतात, छोटे मोठे सगळे सण तुमचे सेलिब्रेट झालेले असतात. आणि मेन म्हणजे आमची मुलं त्यामध्ये खुश असतात की नवीन कपडे घालून येतात, ते स्वतःला एक प्रेझेंट करतात. ते सगळं जे असतं ते खूप आम्हालाही खूप चांगलं वाटतं की त्या दिवशी मुलं खुश असतात स्वतः. आणि हे मुलं खूप त्रास, काही काही मुलं असतात ना ज्यांना डे केअर नसतं, डायरेक्ट कधी नर्सरी घालतात, कधी कधी LKG ला डायरेक्ट घालतात किंवा डे केअरला पण कोणते मुलं आहेत खूप त्रास दिलाय त्यांना. 8 दिवस तुम्ही ट्राय करता, 10 दिवस ट्राय करतात. असं कधी अनुभव आलाय का की बाबा हे खूपच परेशान करून ठेवले सगळ्याच मॅमना, त्याला कसं तुम्ही टॅकल केलं, असा कधी एक्सपिरियन्स आलाय का तुम्हाला? ऍक्च्युली प्रत्येक मूल हे वेगवेगळं असतं आणि त्याचं बॉन्डिंग कुणाशी कधी होईल काय सांगता येत नाही. म्हणजे आता खूप सारी मुलं आमची स्टार्टिंगला आम्ही एक एक्सपेक्टेशन करतो की 1 वीक मुलगा रेडी आणि त्यानंतर तो सेट होईल. कुणाला टॉईज आवडतात, कुणाला खेळायला आवडतात, कुणाला गप्पा मारायला आवडतात, कुणाला स्टोरीज ऐकायला आवडतात. ते थोडंसं क्लिक होईपर्यंत आम्हाला, आणि आम्ही 10 जणी आहोत तर 10 जणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करत असतो.
आम्हाला जर माझ्याकडे नाही झाला तर प्रियंका मॅडम किंवा जिन्नू मॅडम हे, तर प्रत्येकीमध्ये आम्हाला एकाकडे तर हा क्ल्यू भेटतो की तो मुलगा तिथे सेट होतो. आणि हा अनुभव असतो आणि ते स्ट्रगल असतं सगळ्यात मोठं की मुलांना सेट करणं. आणि जेव्हा आम्ही एखाद्या मुलाला सेट करतो आणि तो मुलगा नेक्स्ट इयर जेव्हा जातो, ते जे आम्हाला त्रास असतो ना, तो खूप आम्हाला मनात आत त्रास देतो. कारण शिशु पॉटी पासून ट्रेनिंग पासून ते अगदी खाऊ पिऊ घालण्यापर्यंत, म्हणजे हे काही असं ह्याचं नाहीये की आम्ही फक्त प्रोफेशनली पैसे घेतो म्हणून करणं, तर स्वतःचं प्रेम, स्वतःची माया आणि स्वतःची ऊब देऊन त्यांना खूप जवळ आम्ही केलेला असतो. आणि तो जो अनुभव असतो ना, तो खूप आम्हाला त्रास देतो खरं तर. मग असा कधी अनुभव आलाय का की खूप त्रास दिलाय त्या मुलाला आणि तुम्ही म्हणजे नाही आता हा नाही करू शकत, त्याला नाही ऍडमिशन देऊ शकत, असा कधी कधी अनुभव झालाय? आजपर्यंत लिटल बेरीज मध्ये सेट झाला नाही मुलगा म्हणून असा कधी कोणताही सेट गेला नाहीये. फक्त असं असतं की आम्ही त्यांचं टायमिंग, त्यांचं टाइम स्लॉट किंवा त्यांचं हे आहे, त्यांना पॅरेंट्सना सांगतो आम्ही की स्क्रीन टाइम असेल का, तुम्ही घरी काय करता, की त्याच्यामुळे हे असतं. त्यांच्या पॅरेंटिंग मध्ये आम्ही चेंजेस करायला सजेशन देतो. जर एखादा पॅरेंट अगदीच टाइम देत नसेल, घरी काही बोलत पण नसेल, किंवा प्रत्येक वेळेला मुलगा स्क्रीन टाइम वरती राहत असेल, किंवा त्याला सोशली इन्व्हॉल्वमेंट नसेल, तर ती त्याची जी कमी आहे ती आम्ही रिकॉग्नाइज करतो पॅरेंट्सशी बोलून. आणि पेरेंट्स काउन्सिलिंग नंतर त्याच्या मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये हे आम्ही चेंजेस आणतो. आफ्टर करोना खूप सारी मुलं अशी होती की ती युट्यूब बेबी होती. म्हणजे त्यांचं फ्लुएन्सी पण, ते जे बोलत होते त्यांची लँग्वेज सुद्धा युट्यूबची होती. त्यांना चपाती भाजी भात हे माहितच नव्हतं. त्यांना फक्त बिस्किट्स आणि चिप्स आणि पिझ्झा बर्गर हे युट्यूब मध्ये जे पाहिले तेवढंच त्यांना माहिती होतं. ती मुलं आता इतकी व्यवस्थित नॉर्मली बोलतात, राहतात. ह्याचं जे क्रेडिट आहे ते आज आमची युकेजीची बॅच जी आजपर्यंत 20-25 मुलांची होती, यावर्षी आम्ही अराउंड 40+ करतोय युकेजीला. कारण हे क्रेडिट सगळं जे आहे ते आमच्या टीचरांचं आहे की त्यांना स्क्रीन पासून बाजूला करून त्यांना स्वतःच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही इन्व्हॉल्व्ह केलंय. आणि कारण पॅरेंट्स आम्हाला काही व्हिडिओज पाठवतात, शेअर करतात, मुलगा मॅडम नॅशनल अंतम म्हणतोय, ओंकार उच्चारण करतोय किंवा गायत्री मंत्र म्हणतोय. हे सगळं जे सेटलमेंट आहे किंवा ही जी आम्ही रिदम इथं केली आहे क्रिएट, त्याच्यामुळे मुलांमध्ये ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊन मुलं खूप चांगल्या पद्धतीने एक नॉर्मल लाईफ जगतात. आणि मग हे सगळं तुम्हाला हे सगळं मॅनेज करताना हायजीन, परत दुसऱ्या दिवशी परत स्टार्ट तर सगळं फ्रेश दिसलं पाहिजे, ह्याच्यामध्ये कधी प्रॉब्लेम होतो का तुम्हाला? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये कधी असं हे झालं नाही, कारण जशा टीचर्स आहेत तशाच माझ्या मावशा आहेत. म्हणजे माझ्या मावशा असं कधीच म्हणत नाहीत की आज एखादी मावशी आली नाही तर मी ते काम करणार नाही. ते स्वतःच सगळं करून येतात आणि सांगतात की मॅडम आज निशाने मी हे वरचं करतो, आज ही नाही ती करतो. ते स्वतः ऍडजस्टमेंट करतात आणि अशा ग्राउंड लेवल पर्यंत मला कधीच म्हणजे हे करू दिले नाहीत. मॅम, लिटल बेरीज आता इथून इथपर्यंत आलाय, आता याच्या पुढचे तुमचे फ्युचर प्लॅन काय आहेत? म्हणजे मला वाटतं की इथं एक ब्रँच आहे आणि मला वाटतं कुठे हैदराबादला आहे का? हैदराबादला एक ब्रँच आहे. तर तुमचं अजून एक्सप्लोर करायचं, नवीन काय घ्यायचं, अजून ग्रो करायचं, युकेजी पर्यंत आहे, अजून फर्स्ट सेकंड काढायचे काही आहेत का, काही प्लॅन्स तुमचे? ऍक्च्युली हे सगळे प्लॅन्स तर आहेतच. आणि आयुष्यात मला असं वाटतं की आपण अँबिशियस असायला हवं, स्वप्न पाहायला हवी. स्वप्न पाहिली तर ती पूर्ण होतात. ऍक्च्युली आता तुम्ही जो आमच्या स्टाफला भेटला, जवळजवळ 10 स्टाफ्स आहेत आमचे, त्यामध्ये खूप सारे असा स्टाफ आहे की तो खूप कपेबल आहे. त्यातल्या जिनल मॅडम, मला लवकरात लवकर एक ब्रँच त्यांना ओपन करून द्यायची आहे. मला तिला कुठेतरी पाहिजे की ती पण अशी एक ब्रँच हँडल करेल. सेकंड, आता मी जरी इथे नसली तरी पण खूप अजून ऑप्शन्स आहे की 2-3, की चारू मॅडम असू दे, ममता मॅडम असू दे, प्रीती मॅडम असू दे, विद्या मॅडम असू दे, की ह्यांच्यात कॅपॅबिलिटी इतकी आहे ना की ह्या इंडिपेंडंटली ब्रँच हँडल करू शकतात. आणि माझं असं असतं की तुम्ही हेही करा, म्हणजे तुम्ही थांबू नका आणि त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा तुम्ही. माझं हायडन कुठे काही आहे नाहीये की तुम्ही जेवढे ग्रो व्हाल तसं आपण हळूहळू एक्सपांड करूया. आणि त्याच्या अकॉर्डिंग आम्ही वर्क करतोय. आणि फर्स्ट सेकंड साठी अप्रुव्हलचं आपलं एक रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपली संस्था सर्वार्थ विद्या प्रतिष्ठानने ओपन होतीये आणि फक्त लोकेशन आपल्याला तसं भेटत नाहीये. आणि ते तसे चॅलेंजेस आहेत इकॉनॉमिकली पण आणि ह्याच्या पण, कारण त्याचे जे नॉर्म्स आहेत त्याच्या अकॉर्डिंग. मात्र इतकं माहितीये की आम्ही वी आर अ लीडर इन 6 months to 6 years. म्हणजे ह्या एज ग्रुपच्या मुलांना आम्ही खूप व्यवस्थितपणे आणि खूप क्वालिटीचं एज्युकेशन देऊ शकतो. त्यामुळे आमचा जास्तीत जास्त असाच हे असेल, मानस असेल की आम्ही फक्त प्री स्कूल्स एक्सपांड करू जितकं हे होईल तेवढं. आणि यासाठी जे काही प्रामाणिक प्रयत्न किंवा जे काही हे आहे, एक लेडीज उभा करायला, म्हणजे एक माझ्यासोबत कुणी अजून एक कुणीतरी असं क्रिएट होते, हे जे पाहण्याचं जे हे असतं आनंद, किंवा तो मला स्वतःला पण हे चांगलं वाटेल. आणि आम्ही ते करतोय कारण तशा आहेत, त्यांच्यामध्ये क्वालिटीज आहेत आणि मी ते रिकॉग्नाइज केले की ती करू शकते. मी जरी तिथे नसले तरी मी करू शकते. हे सगळं जे काही आहे ते आहे की आम्ही एक स्टाफ उभा केलाय. आता आम्ही फक्त एक्सप्लोर करणार आहोत.
जर मला हे जे आपले प्रेक्षक आहेत, लेडीज आहेत, ज्या बघत आहेत या किंवा बाहेरच्या ज्या लेडीज आहेत ज्यांना की काहीतरी करायचं असं वाटत असतं, तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की कसं सुरू करू शकतो, की हे लिटल बेरीज तुम्ही जसं सुरू केलं की कशा पद्धतीने तुम्ही सुरू करू शकता, त्यांना काय सांगाल तुम्ही? प्री स्कूल सुरू करायचं असेल तर अगदी मनापासून मी सांगते की कोणी स्वतःला जर अगदी मनापासून इच्छा असेल तुमची की एज्युकेशन सेक्टरमध्ये आपला अनुभव आहे, मी मुलांना ग्राउंड लेवलपर्यंत जाऊन काम करू शकते आणि त्यांच्यासाठी मी वेळ देऊ शकते. ऍक्च्युली आम्ही खूप वेळ खूप काम करत असतो आणि आम्हाला असं टाइमचं बॉन्डिंग नाहीये आणि बाकी इंटरेस्ट असायला पाहिजे आणि मुलांना खूप जेंटली आणि प्रेमाने हँडल करता यायला पाहिजे. स्टाफ सोबत तुमचा रेपो असायला पाहिजे, सगळ्यांना तुम्ही इक्वली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे, सगळ्यांना रिस्पेक्टफुली हे करायला पाहिजे आणि एखाद्या गोष्टीमध्ये फक्त इन्व्हेस्टमेंट नाही तर स्वतःची इन्व्हेस्टमेंट होणं, स्वतःच्या विचारांची आणि स्वतःच्या ह्याची ती खूप गरज असते. आणि तर प्रीस्कूलच असं म्हणत नाही मी, तुम्ही कोणताही जॉब करा किंवा कोणताही बिझनेस करा, त्याच्यामध्ये स्वतः तुम्ही इनोव्हेटिव्ह राहायला हवं. एकतर प्रत्येक वर्षी जो चेंजेस आहे की एकच प्रोडक्ट घेऊन आपण पुढे चालू शकत नाही, तर प्रत्येक प्रोडक्टला प्रत्येक वर्षी तुम्ही अपडेट करणं किंवा प्रत्येक वर्षी काही गोष्टी नवीन देणं, हे जे आहे ते तुम्ही त्याच्या फ्लोमध्ये राहायला पाहिजे. आणि अकॉर्डिंगली मला ह्या 6-5 वर्षाच्या जर्नीमध्ये म्हणजे मी जे 2018 मध्ये होते आणि आज आहे ते पर्सनल ग्रोथ ही ऑटोमॅटिकली होत असते, खूप काही चेंजेस होत असतात आणि ते आपण एक्सेप्ट करून पुढे जायला हवं. लेडीजना काही म्हणजे स्वतःचं एक सेल्फ इन्कम करायला पाहिजे स्वतः, म्हणजे असं नाही की प्रत्येकाला इच्छा असते, इच्छेचा प्रश्न आहे, पण असं तुम्हाला काय वाटते की प्रत्येक लेडीजनी थोडंफार स्वतः कमवायला पाहिजेच, असं त्याच्यावरती तुमचं मत काय आहे? आता ऍक्च्युली हे मत माझं खूप प्रामाणिक आहे की लेडीज फक्त घरासाठी किंवा घरातल्या कामांसाठी नाहीये, ती स्वतःसाठी काही करू शकते, स्वतःची तिची काही स्वप्न आहेत. प्रत्येक वेळेला एखाद्याकडून पैसे मागून मग हे करणं किंवा आपल्या माहेरच्यांकडून आता मागणं हेही आपल्याला चांगलं वाटत नाही आणि इव्हन घरी पण मागणं ह्याच्या म्हणजे मला हे असं होतं की मी कधीच कुणाकडून पैसे मागितले नव्हते किंवा कारण मी आधी 12वी पासून जॉब करत होते, त्यामुळे इंडिपेंडंट होते मी आधीपासून. त्यामुळे स्वतःचं जे काही एक अस्तित्व आहे किंवा स्वतःची काही स्वप्न आहेत भले छोटी मोठी असू दे, अगदी साडी घेण्यापासून असू दे किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही देण्यापासून असू दे, तर ह्या सगळ्यांमध्ये तिला स्वतःचा एक हक्क असायला हवा किंवा तिला स्वतःचं एक हे स्टँड असायला हवा की तिथं मनाने ती स्वतः कुठेतरी स्पेंड करू शकेल ह्यासाठी आणि ती डेफिनेटली करू शकते आणि ती जॉब करायला हवी. माझं एक असं प्रामाणिक मत आहे की घरी तर आहोत आपण, मुलं जर आपली सपोर्ट करत असतील तर तुम्ही डेफिनेटली जॉब करा, बिझनेस करा, काहीही करा, मात्र कुठेतरी ऍक्टिव्ह राहा. हे तर झालं मॅम एज्युकेटेड बायकांसाठी. सपोज अनएज्युकेटेड आहे पण तिला काहीतरी करायचं आहे स्वतःचं किंवा तिची इच्छा आहे, तर तिच्यासाठी काहीतरी सजेस्ट कराल का तुम्ही की हे सुरू करू शकते तू, ते सुरू करू शकतेस, याच्यामध्ये तुला एज्युकेशन नाही लागणार आहे किंवा याच्यापासून तू सुरुवात करू शकतेस, असं काही तुम्हाला सांगायचं का? आता असं पाहायला गेलं तर स्त्रीला 36 गुण असतात तिच्याकडे, असं लोकांचं पाहण्याचं एक दृष्टिकोन असतं. त्या प्रत्येक ती सुशिक्षित असू दे किंवा असुशिक्षित असू दे, जसं संत बहिणाबाईंनी काही शिक्षण घेतलं नव्हतं, खूप सारी उदाहरणं आहेत आपल्याकडे की त्यांचं शिक्षण नव्हतं अजिबात, मात्र त्या खूप मोठ्या पदावरती गेल्या. तर ते जे आहे ते आपल्या कामामध्ये आपण जे प्रामाणिकपणे कष्ट करून देतो, असू दे शिलाई काम करू असू दे, पापड बेलणं असू दे, आपण चटणी हे जा व्यवसाय असू दे, आज शहरांमध्ये मोठी स्त्री जसे मी असो तुम्ही असो, आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा आमच्या पाठीमागे काही लेडीज आहेत की त्या वर्क करतायत, त्यामुळे आम्ही आज इथे दिसतोय. बरोबर. अगदी भांडी फरशी असू दे, स्वयंपाक करणे भाजी असू दे, चटणी पापड हे जे काही आहे हे आम्ही रोज करू शकत नाही किंवा कित्येक वर्ष झाले आम्ही लहानपणी आईने केलेलं पाहिले, मात्र आज आम्ही शेवया वगैरे करतो, मात्र हे सगळे प्रोडक्ट बनवणारी स्त्रीच आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रीचाच इन्व्हॉल्वमेंट आहे आणि ते आजही प्रोडक्ट्स आपल्याला लागतात. तर ती इंडिपेंडंटली स्वतःचा व्यवसाय उभा करणं खूप गरजेचं आहे आणि प्रत्येक अगदी रांगोळी मेहंदी काढण्यापासून सुद्धा आज सगळ्या गोष्टींना डिमांड आहे. फक्त स्वतःचं जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे जर प्रेझेंट केलं तर कुठेही तुम्हाला मरण नाहीये. तुम्ही प्रत्येक कामामध्ये जर स्वतः काम करत असाल तर तुम्हाला काम मिळणार नाही असं होणार नाही. फक्त सुरुवात करा, फक्त तुम्ही सुरुवात करा आणि स्वतः सांगा की मी हे काम करते, लाजू नका. कोणतंही काम असू दे, त्या प्रत्येक गोष्टीला कामाला गरज आहे. तुम्ही जे क्वालिटीज तुमच्याकडे घेतलाय त्या प्रत्येक गोष्टीला गरज आहे लोकांना, पण ती नीड आहे की ती पाहिजे आहे. मॅम आजकाल ना पेरेंट्स खूप असं माझा मुलगा त्याच्या भोवतीच असं राहतात, तर ही खूप ओव्हर पेरेंटिंग असं कन्सेप्ट आली आहे नवीन.
तर आपल्या वेळी आपली आई कसं कुठे गेला, काय गेला, कुणाच्या घरी खाल्ला, काही फरक पडत नव्हता. पण आता खूप असं करतात. तर त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? ऍक्च्युली ओव्हर पॅरेंटिंग का सुरू झालं ह्याच्यामध्ये रिझन सांगते की आधी जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे लेडीजला कसं की किचन मधून बाहेर येत नव्हता, त्यात तिचं बाळ ते बाहेर आपल्या नातेवाईकांमध्येच मोठं व्हायचं, त्यामुळे तिचं त्याचं इंटरॅक्शन कमी होतं. आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असं होतं की हजबंड जॉबला जातात सकाळी 9 पासून 6 मध्ये, आणि त्या उरलेल्या वेळात जसं पूर्ण वेळ लेडीज त्याची केअर करत असते, आणि तिला प्रत्येक वेळेला तिच्या डोक्यात हेच असतं की माझं बाळ माझं बाळ, आणि सगळे नातेवाईक वगैरे पण विचारत असतात ते बाळाबद्दल विचारतात. ते ऑटोमॅटिकली ती त्या झोन मध्ये जाते की तिची काही चूक नसते की ओव्हर पॅरेंटिंग करते, ती त्या ह्याच्यामध्ये जाऊन पोचते की माझं बाळ माझं हे सगळं. आणि त्यानंतर त्यांचं दोघांचं इतकं बॉन्डिंग होतं की तिला काही गोष्टींमध्ये तिला लागेल, तिला हे करेल, तिला हात नको लावायला पाहिजे, हे नको करायला पाहिजे, तिला हे नको असं, त्याला काही वेळेला तो पडेल म्हणून त्याला पूर्ण वेळ टीव्ही बघत बसवते, म्हणजे स्क्रीन टाइम देतील, किंवा तो खेळू देत नाही त्याला मोकळेपणाने. ह्या सगळ्या गोष्टी आता होत आहेत. मात्र एक स्टेज नंतर त्या स्वतः लेडीजने असं विचार करायला पाहिजे की सोशली तो जाणारच आहे. आफ्टर 6 तो एका मोठ्या स्कूलमध्ये जाईल, कुठेही जाईल, तेव्हा त्याला सोशली जे काही बिहेवियरल आहे प्रत्येक लोकांचं ते त्याला सहन करता यायला हवं, तेवढा तो टॉलरन्स तो सहन करायला हवा, आणि तसा तो कपेबल व्हायला हवा. तर तुम्ही त्याला लेट हिम गो, तो जसा आहे फ्लरिश होऊ दे, स्वतः खेळू दे, मोकळ्या वातावरणात खेळू दे. भले कोणी आपल्या शेजारची लोक त्याला कावत असतील, ओरडत असतील, तर तोही तो काव ओरडा खाण्याची त्याला सवय होऊ दे. तुमच्या स्कूलमध्ये असं कधी दिसलं का तुम्हाला की खूप, असं नाव नका घेऊ स्पेसिफिक, पण असं कधी जाणवलंय का की हे खूप ओव्हर पॅरेंटिंग करतायत, जसं सोडलं खिडकीतून बघतायत माझा मुलगा काय करतोय, तिथून कुठून तरी वॉच ठेवतायत, सांगतायत की 2 वाजता येणार, 1 वाजताच येतात आणि बघतात की माझ्या मुलाला काय करताय, फोटोज पाठवा, व्हिडिओज पाठवा, असं असं कधी जाणवलंय का? हो, अशा असतात. म्हणजे आता 100त एक 10 पॅरेंट्स तरी अशा असतात की जे ओव्हर पॅरेंटिंग करतात, ते स्वतः येतात आणि हे करतात. आणि असे पॅरेंट्स जे असतात ना, ऍक्च्युली त्यांना माहिती असतं की आपला मुलगा काय आहे, की त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल असं वाटतं की माझा मुलगा राहू शकत नसेल, किंवा तो रडत असेल, किंवा त्याला हे असेल का, त्यांना स्वतःला त्याच्या बाळाबद्दल एक कॉन्फिडन्स नसतो की तो राहतो की नाही, तो सोशली कसा आहे, त्याच्यामुळे ते जास्त विचार करत असतात. नाहीतर बाकी एकदा जर आम्ही व्हिडिओ कॉल करून हे केले, 2-3 वर्षात कन्फर्मेशन दिले, की त्यांना स्वतःला कळतं की नाही हे पाहतायत, हे व्यवस्थित पाहतायत, आणि जे घरी जाऊन चेंजेस दिसतात त्यांना, त्याच्यावरून ते सेटल होतात पॅरेंट्स. पण हे ओव्हर पॅरेंटिंग कितपत योग्य आहे? ऍक्च्युली आता ह्या सगळ्या गोष्टींना आज जी काही आपली न्यूक्लिअर फॅमिलीची हे असू दे, किंवा लेडीज जी जॉब करते ती सोडून जाते, त्यानंतर तिला खूप कमी वेळ मिळतो मुलांसोबत राहायला, आणि ते तिला असं वाटत असतं की सतत एक लागत असतं की मी माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, माझ्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, गिल्ट असते एक मनाला. तर त्याच्यामुळे ते क्रिएट झालेले क्वेश्चन्स आहेत हे आजच्या ह्याच्यामध्ये. मग त्या लेडीजना काय सांगाल तुम्ही की हा गिल्ट कसा काढता येईल, किंवा हे नाहीये योग आपल्याला योग्य, आपल्याला पण माहिती हे एक सर्टन टाइम पर्यंत राहतं. एक 1.5-2-3 वर्षाची मुलं झाली की ती स्वतः इतके एक्सप्लोर होतात, म्हणजे LKG 4 पर्यंत ते आईचंही ऐकत नाही, त्यांचा स्वतःचा एक फ्रंट. तेव्हा ते कितीही कंट्रोल केले, ओव्हर पॅरेंटिंग केले, तरी त्याला ते सपोर्ट देत नाही. आणि हे रिझन आहे की आफ्टर 6 मुलं स्वतःचं एक विश्व क्रिएट करतात आणि त्याच्यामध्ये ते राहायला लागतात. मग त्यानंतर हे गोष्टी ऑटोमॅटिकली कमी होत जातात. पण तेव्हा असं होतं की इतकं माझ्या मुलाभोवतीच माझं जग, माझ्या मुलाभोवतीच मी मैत्रिणींना भेटत नाही, मला कुठं बाहेर जायचं नाही, माझा मुलगा. मग जेव्हा मुलगा 6-7वी-7वीला जाईल तेव्हा तो त्याचं विश्व तयार करेल, तेव्हाही म्हणते अरे मित्राला एवढा जीव लावला, हा गेला, आता मी काय करू? मग अशा बायकांना काय सांगाल की तुम्ही एवढं जास्त लक्ष नका देऊ, काय त्यांना काय सजेशन द्याल? जेव्हा बाळ जन्माला येतं ते नॅचरली प्रोसेसनं ते झालेलं असतं सगळ्या गोष्टी, तर त्याला नॅचरली जगू द्या. म्हणजे जे काही त्याचे नीड्स आहेत, त्याचे वॉन्ट्स आहेत, तो मातीत खेळतोय खेळू द्या, तो साईड करतोय करू द्या. त्याचं कॉन्फिडन्स तोपर्यंत बिल्डअप होणार नाही. तुम्ही जर प्रत्येक वेळा त्याला रोखून बसला तर तो असा बेबी होईल की तो कधीच आयुष्यात काही करणार नाही. त्याला जे करायचं आहे ते करू द्या, पडेल लागेल एखाद्या वेळेस तर त्याला हे होईल, हार्म होईल एखाद्या गोष्टी, मग होतातच. आपणही त्याच ह्याच्यातून आलोय. आज आपण जर त्यांना मोकळीकता दिली तर तो जगण्यात एक कॉन्फिडन्स घेईल. जर आपण इथे रोखवत गेलो तर त्याला कधीच कॉन्फिडन्स येणार नाही. तो स्वतः वेगळेपणानं एकट्यापणानं नाही, त्याला प्रत्येक वेळेला कोणीतरी सपोर्ट लागेल. प्रत्येक गोष्टीला डिसिजन घ्यायला असू दे, प्रत्येक गोष्टी चूज करायला असू दे. मग तुम्ही स्वतःच कुठेतरी त्याला एक अपंगत्व देताय, मानसिक अपंगत्व तुम्ही क्रिएट करताय ह्या क्वेश्चनमुळे. त्यामुळे ओव्हर पॅरेंटिंग मध्ये
तुम्ही ह्या गोष्टींमध्ये थोडासा विचार द्या की त्याला सोडू द्या, त्याला त्याच्यासारखं जगू द्या, मनासारखं त्याला जे वाटतं ते करू द्या, आणि त्याच्यानंतरच आपण रिकॉग्नाइज करू शकतोय की त्या मुलाला एक्झॅक्टली काय व्हायचंय किंवा तो काय करू शकतोय. मी असे पण पेरेंट्स बघितलेत खूप की मुलगा म्हणजे लग्नाच्या एज पर्यंत आला तरी म्हणजे मी आज आई 4 पायऱ्या उतरल्या, मी आज फ्रीज घेणार आहे, बाहेर राहतोय, तर म्हणजे इतकं सगळ्या गोष्टी आईला विचारून, म्हणजे त्याला कॉन्फिडन्सच नाहीये की मी हे करू शकतोय का. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाला इतके दुर्बल बनवताय की एक साधी पेन्सिल घ्यायची, नवीन पेन घ्यायचा, तो सुद्धा स्वतःच्या मनाने तो घेऊ शकत नाहीये. मी बरोबर करतोय की नाही, त्याला तर असं प्रश्न पडतोय हा. एक असतं मानसिक अपंगत्व आणि एक असतं शारीरिक अपंगत्व, की जे निसर्गानं जन्मता आपल्याला जे काही अपंगत्वामध्ये, आणि हा जो क्वेश्चन आहे तो मानसिक अपंगत्वाचा आहे. आणि हा जे मॅडमने बोलले की जे ते रिकॉग्नाइज करणं एक स्त्रीला खूप चांगलं कळतं. म्हणजे आपल्या नवऱ्याचा आपल्याला सपोर्ट नसेल किंवा आपल्याला जे जवळचे लोक आहेत आणि ते आपल्याला अंडर एस्टिमेट करत असतील आणि ते दुसऱ्यांच्या बोलण्यावरून आपल्याला रिकॉग्नाइज करत असतील, तर ती गोष्ट असते की ती मानसिक अपंगत्वाची, की आपण कितीही सांगितलं की मी बरोबर आहे किंवा माझं हे आहे, ते कधीच विश्वास ठेवत नाहीत किंवा आपला जो रिस्पेक्ट आहे तो रिस्पेक्ट त्या लेवलला देत नाहीत. तेव्हा आपल्याला ऑब्व्हियसली समजतं की हे मी जी व्यक्ती बोलते किंवा जी आहे ती नाहीये, तिला कुणीतरी दुसऱ्यानं हे केलंय म्हणून ती माझ्याशी अशी वागते. तर ते जे आहे ते एखाद्याच्या बर्डन खाली घेतलेलं डिसिजन आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये का होतात, तर त्यांना चाइल्डहुड पासून त्यांना ते स्वातंत्र्यच दिलेलं नसतं की तू स्वतःचा ड्रेस चूज कर, तू स्वतः खेळायला जा, तू स्वतः स्कूलला जा, स्वतः स्टडी कर. मुलं मुलीसारखं एकदम असं घाबरून राहायला लागलेत आजकाल हे ओव्हर पॅरेंटिंगमुळे. हे आहे खरं तरी. ऍक्च्युली मम्मी लोक एक ही आहे की सिबलिंग जर चाइल्ड असेल तर 2 मुलं एकत्र जेव्हा ग्रो होतात तेव्हा बॉन्डिंग होतो दोघांमध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होतात आणि त्याच्यामधून मुलंही होतात. मात्र ऍक्च्युली असं झालंय की ज्यावेळी एकच बाळ असतं त्यावेळी ते पूर्ण आई जी असते ते पूर्ण वेळ त्याच्यामध्ये देत असते आणि त्याच्यामध्ये मग तिला असं वाटतं की जे काही आहे ते हेच आहे. आणि ह्याच्यामध्ये ती स्वतःची स्वप्न पण त्याच्यावरती लागतात की मी जे आयुष्यात करणार नव्हतो किंवा केलं नाही ते माझ्या मुलांनी करावं. हे जे आजकाल जे आहे ट्रेंड, तर त्याच्यामध्ये तुम्ही आजकाल पाहिलं असेल की खूप साऱ्या कोटामधलं हे असू दे की जे मुलांनी आज इतकं सुसाईड करून घेतलंय, हे केलंय. तर एज्युकेशन आणि आपण जिथे वर्क करतो हे कम्प्लिटली वेगळं आहे. जसं मी आज MBA केले, MCOM केले, मात्र मी आज एज्युकेशन सेक्टरमध्ये आहे. माझ्या कॉलेजमधल्या 250 मुलांचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये सगळेच म्हणतात की वैशालीने MBA किया और स्कूल खोली आणि आज इंजिनियर आहे आणि आज तर आपल्या मनाला आणि आपल्याला स्वतःला आतून जे काही वाटतं त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही वर्क करा, म्हणजे तुम्ही मनापासून आनंदी असाल. सॅलरी किती मिळते त्याच्यापेक्षा आपलं आत्मिक समाधान जे काय आहे, जे कामातून मिळणारं जे काही पॅशनेटली आपण प्रेझेंट करू शकतो ते खूप महत्त्वाचं. सगळेच क्लासेस लावायचे असतात त्यांनी स्विमिंग क्लास लावला, ह्याला टेनिसचा क्लास लावला, त्यांनी त्याचा क्लास लावला, म्हणजे माझ्या मुलाला सगळेच क्लासेस लावायचे. पण त्याला काय आवडतं तो क्लास तुम्ही लावा किंवा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त लक्ष द्या. मग एक शेवटचं मला तर पेरेंट्सना तुम्ही सांगा की बाबा का ओव्हर पॅरेंटिंग कशी थांबवता येईल किंवा काय एक शेवटचा शॉर्ट मध्ये मेसेज द्या त्यांना. शॉर्ट मध्ये एवढंच मी सांगेन की तुम्ही त्याच्याकडे स्वतः लक्ष न देता त्याला स्वतः क्वेश्चन्स रेज होऊ देत. तो स्वतः तुम्हाला येऊन सांगू दे की आई मला हे करायचंय, मला हे आवडतं. ज्यावेळेस तो स्वतःला रिकॉग्नाइज करेल आणि तो त्याची इच्छा सांगेल तेव्हा तो मूल कुठेतरी स्वतःला तो समजून घेतोय. आणि सेकंड म्हणजे त्याचं हेल्दी फूड असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या पॅरेंटना मी एक सांगण्यात येईल की आजकालचं ट्रेंड आलंय की मॉलमध्ये फिरणं, पिझ्झा बर्गर खाणं, आईस्क्रीम खाणं, हे करणं, हे म्हणजे विकेंड. तुम्ही ह्या थोड्या गोष्टींपासून बाहेर जाऊन हेल्दी फूड हॅबिट, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स आणि खूप काही ड्रायफ्रुट्स वगैरे जे आहे, म्हणजे लिटल बेरीजचं हे एक फूडिंगचं हॅबिट खूप छान आहे. लिटल बेरीजमध्ये अजिबात आपण ह्याचं फूड अलाव करत नाही आणि त्याच्यामध्ये फ्रूट आणि व्हेजिटेबल्स आणि खूप सारे हे त्याचा डाएट जर मुलांचा असेल तर कुठेतरी शारीरिक त्याचा आरोग्य जर चांगला असेल तो मेंटली ही मुलगा खूप छान होतो. आणि हे फक्त एक स्त्रीच करू शकते. किचनमध्ये जे काही बनतं त्याच्यातूनच त्याच्याकडे पौष्टिक हे असतात. म्हणजे आमच्या धर्मामध्ये एक म्हणजे असं ह्याच्यामध्ये पण असं एक सांगतात सगळे धर्मगुरू वगैरे की स्त्री जेव्हा स्वयंपाक करते त्यावेळी तिचं ते त्याच्यामध्ये जे विचार करते किंवा ती त्या पद्धतीनं ते स्वयंपाक करत असते ते सगळे कल्चर्स त्याच्या मुलांमध्ये येत असतात.
असतात. मग त्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये जे काही इरिटेट होऊन किंवा फक्त पैशासाठी जॉब करणारे किंवा बिझनेस म्हणून हे करणारे, ते फूड खाऊ घालून तुमच्या मुलाला मोठं करण्यापेक्षा जे आईचं सात्विक स्वतःच्या घरी बनवलेलं फूड आहे ते त्याला खाऊ घाला आणि त्याच्यासोबतच त्याला जे काही एक्सप्लोर करायचं आहे ते स्वतः एक्सप्लोर करू द्या. कोणत्याही ह्याच्यामध्ये जास्त क्लासेसमध्ये त्याला बिझी करून देऊ नका. त्याला स्वतःच थॉट प्रोसेस क्रिएट होऊ दे. त्याला तेवढा वेळ द्या की तो स्वतःबद्दल विचार करू. मॅम, तुम्हाला स्टुडंट्स नाही का असे काहीतरी पांचट जोक सांगतात, ते जोक नसतात पण हसायला लागतात त्याच्यावर, असं कुठले जोक आहे का? आठवतंय तुम्हाला की पांचट जोक सांगितला असेल? ऍक्च्युली पेरेंट्सनी विकेंड कुठे स्पेंड केला हे आम्हाला मंडेला समजत असतं. कारण मंडे त्या ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या असतात त्याचं रिदम किंवा त्याचं रिफ्लेक्शन आम्हाला ह्याच्यामध्ये येत असतं. काही मूव्ही बघून येतात तर त्या मूव्ही मधले सॉंग्स ते इथे बोलत असतात. कोणी काही पिझ्झा बर्गर खायला गेला असेल, मॉलमध्ये गेला असेल किंवा काही सेलिब्रेशनसाठी कुठे बाहेर गेला असेल तर त्या मुलाला कम्प्लिटली सेंटेन्स मध्ये बोलता येत नाही. मात्र त्याच्या गोष्टींवरून किंवा त्याच्या बिहेवियर असू दे किंवा त्यांच्या ऍक्शन्स असू देत त्याच्यावरून आम्हाला समजतं की ह्यांनी ही मूवी पाहून आले असेल आणि त्याच्यामुळे ते असे करतायत. किंवा काही गोष्टींमध्ये असंही असतं की त्यांचा जो टिफिन कधी कधी येत नाही सगळे, तर आम्हाला समजून येतं की ह्यांनी लेट नाईट कुठेतरी स्पेंड केलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी टिफिन नाही आलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की डे केअर मध्ये फूडची अरेंजमेंट करा. माझ्यासारखा. मॅम, ह्या सुस रोडला पुण्यामध्ये भरपूर प्री स्कूल्स आहेत, तर लिटल बेरीज सगळ्या स्कूलपेक्षा वेगळी, तुमचं असं युनिक काय आहे? ओके, जनरली तुम्ही आमच्या पॅरेंट्सना जर फीडबॅक विचारला तर आमच्या इथे होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज, आमच्या इथे होणारे सेलिब्रेशन्स आणि आमच्या टीचरांची झालेली त्यांची अटॅचमेंट, लिटल बेरीज जितकं नावाने ओळखलं जातं तेवढं त्यांच्या टीचर्सच्या नावाने ओळखलं जातं. म्हणजे टीचर हे इसलिए हम यहाँ पे कंटिन्यू कर रहे हैं, हे जे काही एक आहे तेही त्याची लिगासी आहे की ह्यांनी दिलेलं अटॅचमेंट म्हणजे ह्यांचाही तेवढाच सहभाग आहे. आणि दुसरा आमचा करिक्युलम जे एक्झिक्यूट होतो त्या करिक्युलम मध्ये असणारे आमचे सेलिब्रेशन्स असू देत, आमचे फाईन मोटर स्किल, ग्रास मोटर स्किलचे ऍक्टिव्हिटीज असू देत किंवा डेली जे काही मुलांचा कॉन्फिडन्स वाढावा म्हणून जे काही ऍक्टिव्हिटीज घेतले जातात, प्रेयर मधलं युनिकनेस आहे, वैदिक पॅरेंटिंग आहे, स्वर्णप्रशान आम्ही जे मुलांना देतो त्याच्यामध्ये फ्रीमध्ये, त्याच्यामध्ये मुलांना जे काही फ्रिक्वेंटली मुलं आजारी पडायची ती कधीच आता मुलं आमची आजारी पडत नाही लिटल बेरीज मध्ये, तो एक खूप व्यवस्थितपणा आहे. आणि हँडवॉश पासून ते मुलांच्या जे काही गुड हॅबिट्स आम्ही डेव्हलप केलेले आहेत, तर त्या सगळे जे मुलं स्वतः जाऊन पॅरेंट्सना सांगतात की ऐसा नाही ऐसा करना है, तर ते जे काय आहे तर ती लिगासी कंटिन्युएशन मध्ये होत आलेली आहे. आणि टीचिंग जे आहे ते खूप क्रिएटिव्ह पद्धतीने होतं. जस्ट लेटर राईट करणं आणि हे करणं नाही, तर ते प्रत्येक लेटरचे ऑब्जेक्ट्स तुम्ही पाहिलं असेल की टीचर्सची जे मेहनत असते ते क्राफ्टिंग असू दे, हे असू दे, ते खूप एक्सप्लोर करून आम्ही त्या गोष्टींना हे करतो. एखादी कन्सेप्ट लर्निंग न करता ती स्टोरी वाईज त्यांना प्रेझेंट केली जाते. इव्हन स्टोरीज जे पण टीचर्स आम्ही एव्हरी मंथ जी काही स्टोरी घेतो विथ मोरल, तर ते मुलं जे स्वतः घरी बोलतात तर त्याच्यामध्ये जे काही लर्निंग आहे ते युनिकनेस आहे इथलं आपलं. आणि प्रत्येक सणवार जे आहेत ते आमचे सेलिब्रेशन्स जे असतात ते तुम्ही आमच्याकडे फेसबुकवरती किंवा ह्याच्यावरती चेक करू शकता की ते खूप वेगळ्या पद्धतीने आपण प्रेझेंट करत असतो. आणि एक वर्षी जे सेलिब्रेशन झालं ते प्रत्येक वर्षी तेच नसतं, प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक कन्सेप्ट नव्याने आम्ही वेगळ्या युनिकनेसनं प्रेझेंट करत असतो. म्हणजे फक्त मॅम सांगतात म्हणूनच नाही, तर मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. मला जेव्हा बेबी झाला तेव्हा तो 3 महिन्याचा असताना आम्ही पुण्याला आलो आणि त्याच्यानंतर मग 3-4 महिने आम्ही स्वतः हँडल केलं. मग तो 5-6 महिन्याचा होता, त्याच्यानंतर तो एकटाच बसायला लागला, ऍक्टिव्हच नाही, असं खेळणं पण हातात न टाका, खेळणं दिलं तर तो उचलायचं पण नाही. मी साईडला बसून रडले त्याच्या की मी काय करू, हा सोशलाइज होत नाहीये, कुणाशी बोलत नाहीये. मग मी विचार केला की डे केअर कन्सेप्ट. तर माझे हस्बंड बिलकुल रेडी नव्हते यासाठी, की त्याला पटतच नव्हतं की डे केअर आपल्या मुलाला दुसऱ्याकडे सोडायचं नाही. मग आम्ही गुगलवरती बेस्ट डे केअर म्हणून सर्च केले आणि खूप चांगल्या ब्रँड्सकडे जाऊन आलो आम्ही. आजोळकडे जाऊन आलो, लिटल मिलियमकडे, भरपूर ठिकाणी जाऊन आलो. सगळे आवडले. पण नंतर लिटल बेरीज मध्ये आल्यानंतर एक कसं वेगळंच जाणवलं. म्हणजे मॅगी 6 महिन्याचा होता, लिटरली असं मांडीवरती होता. मी फक्त 2 दिवसाचं ट्रायल घेतलं होतं आणि मला अजूनही आठवत आहे, मी त्याचा फर्स्ट डेचं शूटिंग केलं होतं.
बिलकुल रडला नाही. म्हणजे मी त्याला घ्यायला आले ना तेव्हा पण तो हसत होता आणि मी आतमध्ये आले आणि आजी त्याच्या मांडीवरती घेऊन बसल्या होता त्याला. म्हणजे मी पहिल्यांदाच माझं बाळ दुसऱ्यांकडे बघितलं होतं, कारण की आम्ही दोघंच. म्हणजे मला इतकं इमोशनल झालं होतं आणि त्यांनी इतके छान हँडल केलं होतं. आज मॅगीला 2.5 वर्ष झाले, म्हणजे त्यातले म्हणजे 6 महिन्याचे असल्यापासून म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष झाले तो लिटल बेरीज मध्ये आहे. आणि मला वाटतच नाहीये की ती स्कूल आहे. मला वाटतं की मॅगीचं हे सेकंड होम आहे. आणि घरातून निघतानाच तो सकाळी झोपेतून उठला की त्याचं सुरू असतं मॅनन मॅनन. म्हणजे मॅडमला तो मॅनन म्हणतो, मॅननकडे जायचं मॅननकडे जायचं. म्हणजे ते सकाळी उठल्यापासून त्याचं सुरू असतं. स्वतःच बॅग घेतो स्वतःच, आणि जर आंघोळ केली नसेल तर म्हणतो पाणी पाणी मॅनन मॅनन. म्हणजे टिफिन घेतो, सगळं मला टाटा म्हणतो, बाय म्हणतो. आणि इतकं छान मुलं रडतात स्कूलमध्ये जायचं. तर त्याला इथं आल्यानंतर मी सोडले तर मागं वळून पण बघत नाही. म्हणजे इतकं त्याला अटॅचमेंट झालंय. आणि घरी आल्यानंतर पण सगळं सांगत असतो, मॅनन आदू आदू, म्हणजे सगळ्यांची नावं घेत असतो. आणि एवढ्या लहान वयात म्हणजे 1.5 वर्षात असताना तो A to Z, त्याच्यानंतर A फॉर ऍपल पासून Z फॉर झेब्रा तर जाऊ दे, पण O फॉर ओशियन वगैरे असे अवघड शब्द तो बोलायचा ना, U फॉर अंकल वगैरे. एवढ्या लहान वयात मुलगा एवढं शिकू शकतोय म्हणजे मला आश्चर्य वाटतं. आज तो कलर शेप सगळं 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 बोलतोय फक्त ते लिटल बेरीज मुळे. आणि आता मला खूप वाईट वाटतंय कारण की आम्ही शिफ्ट होतोय. आणि मी मॅमला पण म्हणलं की मिळेल, मला वेगळी स्कूल मिळेल, सगळं मिळेल, पण लिटल बेरीज सारखी स्कूल म्हणजे मला मिळणारच नाही. इथं डे केअरला होता मॅगी, पण मला कधी काही अडचण आली, माझे हस्बंड ऑफिसला गेले, मला पण कुठं तर जायचं असेल तर मॅम मला म्हणायच्या बिनधास्त तुम्ही दिवसभर ठेवा, मॅम तुम्ही जॉब पण सुरू करा, मी दिवसभर आम्ही मॅगीला सांभाळतो. म्हणजे एक आमचा मुलगा असल्यासारखं सांभाळतो. सगळ्या टीचर्स त्यांना इतका जीव लागला की मॅगी एक लिटल बेरीजचं बाळ असल्यासारखं झालंय ते. आणि त्याला असं लांब करताना आम्हाला पण खूप वाईट वाटतंय. तर तुम्हाला पण खरंच कोणती तरी प्री स्कूल किंवा एक घरचं फिलिंगचं डे केअर हवा असेल ना, तर तुम्ही लिटल बेरीज मध्ये नक्की नक्की एकदा इन्क्वायरी करा. आणि 2-4 दिवसाचं तुम्ही वाटलं तर ट्रायल घेऊन बघा. खूप मस्त स्कूल आहे ही. असे जातात ना तेव्हा जास्त वाईट वाटतं. कारण त्या मेमरीज, त्या खूप आठवणी आहेत लिटल बेरीजच्या. एखाद्या दिवशी जेव्हा कुणी नसतं ना त्यावेळी पण आम्हाला खरंच की आज मॅगी येऊन एक दिवस चुकलं तर मॅमचं लगेच मेसेज येतो आज मॅगी आला नाही. कुणी अब्सेंट असेल ना पटकन त्यांना 1 तासाच्या आत कॉल जातो की अजून का नाही आला. म्हणजे ते त्या सायकल मध्ये किंवा त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये ते आहेत. आणि ते मॅगी आजारी असताना पण मी त्याला कधी कधी पाठवलंय, कारण की तो घरी त्रास देतो. म्हणजे त्याला इतकी सवय झाली की तो इथे जास्त छान झोपतो. आता पण तो झोपलाय, घरी झोपत नाही, इथं छान झोपतो. आणि इथं खायची सवय त्याला खूप चांगली आहे. घरी नाही खाणार पण इथे सगळ्या गोष्टी खाणार, मॅनन कडून इथं खाणार. आणि खूप खूप छान छान अशा एक्सपिरियन्स आहेत लिटल बेरीजचे की जाताना ते नको वाटायला लागले की रोज फोटो येणार बघायचा की या व्हिडिओ पण मी पुढे ढकलू त्यात मॅगी कुठे काय करतोय. थँक्यू मॅम, थँक्यू सगळ्यासाठीच थँक्यू.